गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे। मात्र पुण्यातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकींमध्ये जो आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून वाद जो आहे तो होतोय। संभ्रम जे आहे ते अनेक निर्माण होतात आणि याच गणेश मंडळांसोबत जे आहे काही दिवसांपूर्वी पुणे पोलीस आयुक्तांसोबत जे आहे त्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली होती। मात्र त्या बैठकीनंतर आज पालिका आयुक्त असतील, जिल्हाधिकारी असतील आणि पुणे पोलीस आयुक्त असतील यांची पुन्हा एकदा आज गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक झालेली आहे। नेमकं याच्यातून काही तोडगा निघलाय का आणि त्यांना काय सांगण्यात आलं हेच आपण जाणून घेणार आहोत। आज पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि आयुक्तांसोबत तुमची बैठक झाली, नेमकं काय सांगण्यात आलं या विसर्जन मिरवणुकांबाबत? कुठली उत्सव हा 6 महिन्यापासून चालू असतो, वर्षानुवर्ष 134 वर्ष चालू असतो। प्रशासन हे बदलत असतं आणि कार्यकर्ता तोच असतो। कुठले निर्बंध किंवा नियमावली जे आहे हे आदल्या वर्षी जाहीर होऊन त्याच्यावर नियोजन करणं हे प्रशासनाचं काम आहे। 8 दिवसाआधी कुठलंही नियोजन आपल्या घरातली गोष्ट होऊ शकत नाही, तर सार्वजनिक उत्सवाची 134 वर्षाची परंपरा चालली आहे त्याचं नियोजन 8 दिवसात होऊ शकत नाही। त्यामुळे याच्यात कार्यकर्ता किती सांस्कृतिक पद्धतीने, शांत पद्धतीने हा उत्सव पार पाडतो आणि सगळ्यात शेवटी आहे ते विसर्जन मिरवणूक। विसर्जन मिरवणूक हा गणेशोत्सव नाही आहे, वैयक्तिक माझं हे म्हणणं आहे। 134 वर्ष आले गणेशोत्सवाला, 175 देशात हा उत्सव साजरा होतो। तर शेवटच्या दिवशी उत्सव साजरा झाले गेले 9-10 दिवस जो उत्सव होतो पारंपरिक पद्धतीने, सांस्कृतिक पद्धतीने, अशा पद्धतीने जर उत्सव साजरा केला तर उत्सवाला कुठलाही गालबोट लागला नाही। त्यामुळे कार्यकर्त्यांनी थोडीशी दखल घेतली आणि आपल्या भागातच गणेश उत्सवची मिरवणूक काढून विसर्जन केलं तर 4 रोडवर जे काय 24 तासावर जे काय प्रशासनावर असेल किंवा मिरवणुकीवर जो काय भर येतो तो किती आपण नियोजन केलं तरी ते शक्य नाही वेळेत संपणं। याचं भान हे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मानाच्या गणपतीने, प्रमुख गणपतींनी पण घेतलं पाहिजे। त्यांनी नियोजनबद्ध मिरवणूक काढून कमीत कमी वेळेत ते विसर्जन झाले तर बाकीच्या गणेशोत्सवाच्या मंडळांना त्याच्यात सहभागी होऊन वेळेत हा उत्सव सांगता करता येईल। तर आमचा शताब्दी उत्सव झाल्यानंतर आम्ही आमच्या भागातच मिरवणूक काढतो आणि आम्ही लक्ष्मी रोडला डायरेक्ट निघून विसर्जन करतो। संध्याकाळी 7 वाजता निघून सकाळी 6 वाजता विसर्जन होते। लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसाला सगळे इन्व्हॉल्व असतात। घरोघरी आरत्या होतात, लिंबू लावलं जातं, ट्रॅक्टरवर पाणी टाकलं जातं, फुगड्या केल्या जातात। अशा पद्धतीने जर सांगता झाली तर त्याचा आनंद अजून द्विगुणित होईल। केवळ एखादा 3-3 दिवस आधी येऊन मिरवणुकीचं गणपती लावणं हे पण योग्य नाही, हे आपल्या संस्कृतीला शोभेसारखं नाही। त्यामुळे माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे, मंडळालाही विनंती आहे की आपण आपल्या भागात विसर्जन मिरवणूक काढली तर याला चांगलं स्वरूप येईल। आपण आपल्या भागात असा गणेशोत्सव साजरा करतो तो येऊन आपण शनिवारवाड्यावर किंवा दगडूशेठ किंवा मंडईत नाही करत, तसा आपला उत्सव आपल्या भागातच साजरा करून विसर्जन मिरवणुकीचं नियोजन केलं तर अधिक चांगल्या पद्धतीने प्रशासनाला सपोर्ट होईल। आणि निर्बंध हे नाही, नियोजन आहे। शेवटी कुठंतरी आपणही पालन केलं पाहिजे, हे पालन करता यावं म्हणून आम्ही जेव्हा 10 वाजता स्पीकर बंद आला त्यानुसार आम्ही वेगवेगळे तीर्थक्षेत्र चालू केले आणि त्याचं आज अनुकरण 80% मंडळं करतात। हे तुम्ही जर रिव्ह्यू घेतला तर तुम्हाला कळेल। तर यानुसार संस्कृती आणि श्रद्धा जर टिकली तर उत्सव 10 दिवस चांगल्या पद्धतीने चालेल। तर याच्यात कार्यकर्ते आणि मंडळांनी जर पुढाकार घेतला आणि त्याच्यासाठी प्रशासनाने वर्षभर आधीच नियोजनबद्ध कार्यक्रम आखला तर नक्कीच याच्यात तोडगा निघण्यापेक्षा चांगल्या पद्धतीने होईल। कुणावरही याचा भार येणार नाही, ना मुख्यमंत्र्यापर्यंत विषय जाणार ना पालकमंत्र्यापर्यंत, कारण उत्सव हा कार्यकर्ते करत असतात। त्यांना एके नाही बारीक गोष्ट माहिती असतात। शारीरिक पद्धतीने, आर्थिक पद्धतीने, श्रमी पद्धतीने, भावनिक पद्धतीने, श्रद्धा पद्धतीने प्रत्येक कार्यकर्ता इन्व्हॉल्व असतो, तो त्याच्या बाप्पात इन्व्हॉल्व असतो जसे आपण आपल्या आईवडिलांना। पण आता ज्या सार्वजनिक गणेश मंडळांनी जो निर्धार केला होता की आम्ही सकाळी 7 वाजता मिरवणुकांमध्ये सहभागी होणार, त्यामध्ये तुमचा सहभाग आहे का? नाही, आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही संध्याकाळी 6 वाजता निघतो, आमच्या भागातूनच निघतो आणि डायरेक्ट आम्ही लक्ष्मी रोडला अटॅच जातो। आणि त्यामुळे आम्ही सकाळी 7 वाजता निघायचं गेल्या 134 वर्षात परंपरा नाही, आमची 6 वाजता आहे तीच आहे आणि आमच्या भागातूनच निघतो। शताब्दी झाल्यानंतर आम्ही स्वतः निर्णय घेतला की आपण त्या गर्दीत जायचं नाही, इतर मंडळांना संधी मिळावी। आम्ही एक प्रकार देण्याची पद्धत, तसं प्रत्येक मंडळांनी जर तो केला आणि मुख्य मंडळांनी जर ते नियोजनबद्ध वेळेत जर विसर्जन मिरवणूक सांगता केली तर नक्कीच हा ताणतणाव प्रशासनावर किंवा कोणावरच येणार नाही। आपण पाहिलं तर मागील काही दिवसांपूर्वी सुद्धा सार्वजनिक गणेश मंडळांची आयुक्तांसोबत बैठक झाली होती आणि त्या बैठकीत आयुक्तांनी सांगितलं होतं की 2 दिवसात आम्ही निर्णय घेऊन करू। मात्र आज पुन्हा एकदा आयुक्तांची बैठक झालेली आहे, काय नेमकं सांगण्यात आलं आणि तुम्ही कसं त्यांच्या निर्णयाकडे बघता? आज बैठक झाली, पुन्हा आयुक्तांनी बैठक बोलवली, अनेक मंडळं इथं आली, पण ज्यांच्यामुळे हा वाद उद्भवला तीच मंडळी इथं नाही आहे।
जी 7 मानाची जी आहेत, पहिले 5 आणि भाऊरंगारी मंडई, ते इथं न आल्यामुळं तो वाद ज्यांच्या सोबत आहे तो वाद काही दूर होणार नाही. आणि आज पुन्हा एकदा पोलीस आयुक्तांनी तो जो बॉल आहे तो शांतपणे पुढच्या सोमवारवरती टोलवलेला आहे. आता आम्हाला काही फारशी होप्स नाही आहेत. ते त्यांनी भाषणात सांगितले, सकारात्मक भाषण होतं, छान होतं, त्याच्यातून फार काही मिळेल. कारण तुम्ही आदल्या दिवसापर्यंत जर हे तटवत न्याल तर शेवटी आम्ही तिथं एंगेज होणार आणि ही भांडणं शेवटच्या दिवसापर्यंत पोचणार. बहुतेक माझं स्पष्ट मत इथं असं होतं की आता राज्यस्तरीय महोत्सव जो आहे हा कलेक्टरच्या हातामध्ये जावा, यांच्या हातामध्ये ठेवायची आता काही कारण आहे. गृह मंत्रालयाला बाजूला करावं, कारण तिथं एकाधिकारशाही चालू शकते बरेचदा, आपण राज्यात पाहतोय अनेक ठिकाणी. सो त्यांना बाजूला करावं आणि कलेक्टरला इथं मध्ये घेऊन त्यांच्याकडनं किंवा पालकमंत्र्यांकडून याच्यावर तोडगा काढावा. ही एकाची मागणी नाही आहे, ही मागणी शहरातल्या अनेक मंडळांची, लक्ष्मी रोडवरच्या जवळजवळ 80% मंडळांची मागणी ही आहे. तुमचं मंडळ कोणतं? आमचं गरुड गणपती मंडळ लक्ष्मी रोडवरतीच बसतो, गेली अनेक वर्षाचा पासही लक्ष्मी रोडचा आहे. आणि आमचा यावेळेचा निर्धारही आहे की सकाळी 7ला निघायचं. आम्हाला वेळ दिली तर आम्ही त्याच्या आधी निघू. चतुर्दशीचा जो ब्राह्मण मुहूर्त असतो, ज्याला समाजात पहिला मुहूर्त पहाटेचा, आम्ही त्याच्यावर निघायला देखील तयार आहोत. मात्र आता आयुक्तांनी सांगितले की 25 तारखेला जे आहे ते निराकरण करून योग्य तो निर्णय देण्यात येईल. मात्र तरी सुद्धा निर्णय मनासारखा नसेल तर गणेश मंडळांची भूमिका काय? आमची भूमिका कालही तीच होती, आजही तीच आहे. आम्हाला लवकर सोडा, आम्ही अन्यथा त्या दिवशी आम्ही तिथं बंडखोरी करण्यात किंवा तिथं जाऊन ह्या प्रथा मोडण्याची हे ठरवलेलंच आहे सगळ्यांनी. आणि 1-2 मंडळं नाहीत, 60-70-100 एक मंडळं आहेत तिथं. बरं, तिथं उभं राहतो मी एका मंडळाचा प्रतिनिधी म्हणून, माझ्यासोबत 100 कार्यकर्ते आहेतच ना. सो याचा अर्थ असा होतो की पुण्याची ही जनभावना आहे आणि त्याला तोंड द्यायचं असतं तर ते मानाचे जे मंडळ आहेत त्यांनी इथं यायला पाहिजे होतं, बोलायला पाहिजे होतं, मार्ग काढायला पाहिजे होता. ते मोठे भाऊ आहेत आणि आम्ही लहान भाऊ आहे असं समजलं तर त्यांनी आमच्या खांद्यावर हात ठेवून काही ना काहीतरी सूचना करायला पाहिजे होत्या. ते येतच नाही. त्यांच्या वतीने CP साहेब बोलतात की काय, अशी शंका येते बरेच वेळा. तुमचं कोणतं मंडळ आहे आणि आजच्या बैठकीकडे तुम्ही कसं बघताय? आमचं मंडळ कसबा पेठेतील श्रीराम अभिनव मंडळ. आम्ही बरेच वर्ष आले 5 मंडळ एकत्र करून एकच गणपती बसवतोय. आज जी बैठक झाली ती अतिशय सकारात्मक वातावरणात झाली. आज CP साहेब आणि सर्व अधिकाऱ्यांनी गणेशोत्सव कसा साजरा करायचा आणि कशी आपण सेफ्टी करायला घेतोय हे संपूर्ण सांगितलं. आणि जो महत्त्वाचा मुद्दा होता मिरवणुकीचा, तर मिरवणुकीच्या त्यांनी एक भूमिका चांगली जाहीर केली की पोलीस प्रशासन कुणालाही दुजाभाव करत नाही. त्यांच्या दृष्टीने सगळी लोक सारखी आहेत, सगळी मंडळं सारखी आहेत, मानाचा असू दो किंवा कुठल्या असू दे, सगळं मंडळं सारखे आहेत. आणि त्यांनी एक विशेष करून असं सांगितलं की आमच्या बऱ्याचशा बैठका इंटरनली चालल्या आहेत, ऑफिशियली अनऑफिशियली, आणि हा तोडगा आम्ही नक्कीच काढणार आणि त्यातून सगळ्यांना समाधान मिळणार आहे. तर 25 तारखेपर्यंत आपण वाट बघूयात की काय होतंय, परंतु हा वाद लवकर मिटवावा असं आम्ही सगळ्यांनी त्यांना विनंती केली. CP साहेबांनी बैठकीमध्ये असं देखील सांगितलं की उद्या सांस्कृतिक मंत्री येणार आहेत आणि त्यांच्यासोबत सुद्धा बैठक होणार आहे. नेमका काय निर्णय येईल असं अपेक्षित आहे? तर सांस्कृतिक मंत्री आल्यानंतर हेच आपलं त्यांच्याशी डिस्कस होणार की कुठल्या पद्धतीने आपण करणार. कारण राज्य दर्जा मिळाला आहे, जसा आपला वारीला असतो तसाच आत्तासुद्धा हा गणेशोत्सव राज्य दर्जा आहे. तर वारी जशी सकाळी लवकर निघते 6 वाजता, आपण बघतो की सगळी मार्ग असतो आणि खूप गर्दी पण होते, तसंच गणेशोत्सव सुद्धा 7 वाजता सुरू व्हावा आणि त्याला पुणेकर नक्कीच साथ देतील हे आम्हाला नक्की माहिती आहे. व त्यामध्ये मानाचे गणपती जाणार का इतर गणपती जाणार हा 25 तारखेला प्रश्न निकाली निघेल असं मला वाटतंय. आपण जर पाहिलं तर आज पालिका आयुक्त असतील, जिल्हाधिकारी असतील आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार असतील यांच्यासोबत जे आहे पुण्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळाची विसर्जन मिरवणुकीच्या मुद्द्यावरून आज एक मोठी बैठक पार पडली. आणि या बैठकीनंतर अमितेश कुमार यांनी असं सांगितलेलं आहे गणेश मंडळांना की 25 तारखेला याचं सगळं निराकरण करून योग्य तो निर्णय देण्यात येणार. मात्र आता काय निर्णय देण्यात येणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. प्रियंका परदेशी, लोकशिवाय मराठी, पुणे.